आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. करंट सिच्युएशन आणि सिनारिओच्या हिशोबाने ऋषिकेश रामाचे एफर्ट्स कुठेतरी कमी पडले असं मला वाटतं. दीपक चांगला खेळतोय आणि त्याची मेंटोन बी चांगले शिकवतात. दीपक पण ऐकून घेतो आणि त्यांनी भरपूर काटात जिंकलेले आहेत. त्याच्यामुळे मी त्याला पात्र दिलं. अपत्र रामाला. रामा कुठली गोष्ट ऐकत बी नव्हता, मनाचं खरं करायचा आणि तास पण चांगले खेळत नव्हता. त्यासाठी मी रामाला अपत्र दिलं. सुभाष येऊन रामालाच अपात्र देणार आहे मला माहित होतं, कारण स्टार्टिंग पासून त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी 36चा आकडा आहे. अथर्वची बाहेर भरपूर चर्चा चालू आहे. मला असं वाटतं का अथर्वची पण दीपकला देतो. अर्जुन कडून एक्सपेक्टेड नव्हतं, अजिबातच नव्हतं. जिंकणार पाहिजे अथर्व आणि रेवती. आणि अपत्र ऋषिकेश, कारण गमात हे कमी केला आणि what I have seen दुसऱ्या शो मध्ये जेव्हा कोई ऍक्सिडेंट होते तो तू घरी जातो. तो मला असं वाटतं की हे fair. ओके. पात्र मला असं वाटेल की दीपक प्रणाली. मला असं वाटतं की दीपकमध्ये ते विनरशिपच्या क्वालिटीज आहेत आणि मला त्याचा गेम पण स्टार्टिंग पासून खूप आवडतं. त्यांचं ते बॉन्डिंग वगैरे खरंच सगळं खूप आवडतं. तर मग मला असं होतं की मला पाहिजे होतं की दीपक आणि प्रणाली हेच जिंकावं. अपात्र आधीपासून मी रामाचा कॉन्फिडन्स मला आवडतो, बट तेवढा ते गेममध्ये दिसून एवढं नाही आलंय. त्यांनी स्वतःच बोललं होतं की मी नाही स्टार्टिंग पासून एवढं मेहनत घेत होतो किंवा मी एवढं लक्ष देऊन नाही खेळत होतो. मे बी त्याला नाहीच आहे इंटरेस्ट, म्हणून मग मी रामाला अपात्रचं दिलं. श्रुती आणि ऋषिकेश आहे आणि कॉमेडी पण आहे. ते कॉमेडी पण आहे. नाही कॉमेडी कॉमेडी म्हणून त्यांना मी ऋषिकेश. हां. आणि अपात्र मन लावून जास्त नाही करता रामा. बरेच कंटेस्टंट झाले होते आणि माझं असं झालं की अरे आम्ही पात्र पण नाही आणि अपात्र पण नाही, कारण खूप वेळ विजयच्या गळ्यामध्ये एक सुद्धा ते तसलं लॉकेट नव्हतं. सर पात्र मला वाटतं ऋषिकेश आणि श्रुती फार डिझर्विंग वाटतात. आणि अपात्र रामा थोडा अजून कमी एफर्ट्स टाकतोय. थोडा अजून एफर्ट्स टाकायला पाहिजे रामाने बाकींच्या जोड्यांपेक्षा. सॉरी. काही विषय हे ऋषिकेश. ऋषिकेश. ओके. हे विजय. विजय. मला असं झालं की एकतर निक्सनला काही कळत नाहीये की नक्की काय चालू आहे, किंवा त्यांनी बाहेरच्या सोशल मीडियाच्या किंवा ऍक्च्युअल मध्ये कसं चालू आहे हे सगळं तर बघितलेलंच नाहीये. ज्यांनी बघितलंच नाहीये तो त्याबद्दलचं अपात्र मत कसं मांडू शकतो. अथर्व. अथर्व. दुःखांका नाही साला होय. त्याची खूप म्हणजे चर्चा चांगली आहे आणि त्याला चांगले लोक बी ओळखतात. त्यामुळे मला वाटतं ते जिंकू शकतो. ओके. अपात्र कोण आहे? शो तर सगळेच चांगले खेळतात आहे, पण रामा कमी. खूप अनऑब्वियस काहीतरी होणार नाही. शॉकिंग. ओ माय गॉड, सो शॉकिंग. ऑफकोर्स मला अथर्व अत्यंत पात्र वाटतो जिंकण्यासाठी. ते दोघं अमेझिंग खेळतायत आणि रेवती सुद्धा तितकंच भारी खेळते आणि तितकाच तिला बाहेर सुद्धा सपोर्ट आहे. आणि अपात्र मला दीपक आणि प्रणाली वाटतात, कारण माझे रिझन्स माहितीच आहेत सगळ्यांना.
बेसिकली सर हा रियालिटी शो आहे आणि आय डोंट थिंक बोथ ऑफ देम आर रिअल. गायत्रीला काही नसेल ना बोलायसाठी तर तिचं एकच हत्यार आहे की बोला हे दोघं फेक आहेत. एंटरटेनमेंट फॅक्टर वाईज ऑफकोर्स ऋषिकेश आणि यांचं मला थोडं कॉम्बिनेशन आणि सगळ्या गोष्टी आवडतात. सो पात्र आय गिफ्ट टू ऋषिकेश. मला कुठेतरी वाटत होतं की अक्षता क्रिशची मेंटॉर होती, तर अक्षता येऊन क्रिशला द्यायला पाहिजे होतं, पण ते खूप अनएक्सपेक्टेड होतं. तिने क्रिशला दिलं नाही. अपात्र विजय आय फील. मला तेव्हा नक्कीच असं वाटलं की हे मुद्दामून केलेलं आहे, हे एक रिव्हेंज मध्ये केलेलं आहे. किती आहेत तुझ्याकडे पात्र? किती आहेत? 2. 2 पात्र आहेत आणि 2 अपात्र आहेत का? येस सर. ओके, काय म्हणशील? तर पहिल्या दिवसापासून फेक म्हणजे कोण आहे ऍक्च्युअली आणि कोण किती काय बनायचा प्रयत्न करत होता हे सगळ्यांनाच दिसत होतं. तर गायत्रीचं वोट काउंट नाही करत. रियालिटी शो आहे, त्याच्यामध्ये रिअल माणसं राहणं डिझर्व करतात, अनरिअल माणसं राहणं डिझर्व नाही करत. त्यांनी डेली शो करावा किंवा त्यांनी फिल्म करावी, एवढं सिम्पल आहे. ऍक्टिंग करायची असेल तर. म्हणून गायत्री तू आधी आउट झालीस. डझंट रिअली मॅटर टू मी. रामा, किती आहेत तुझ्याकडे? 7. काय म्हणशील? त्यांच्या बोलल्यावरच कळलं, खूप मागं पडलो. क्रिश, 1 पात्र 1 अपात्र, काय वाटतं? माझ्या मते तर मी पूर्ण प्रयत्न करत होतो. ऋषिकेश, श्रुती, जेव्हा आपण सगळ्यांना विचारलं होतं की कोण सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत, स्ट्रॉंग टीम आहे, खूपशा जणांनी तुमचं नाव घेतलं. येस सर. पण आज एक अपात्र. एक अपात्र पण आहे. येस सर. ओके, की नॉन डिझर्विंग आहात तुम्ही. येस सर. मला खरं असं वाटतं की त्या रिझनमुळे म्हणजे आम्ही 4 टास्क नाही केले म्हणून आम्ही अपात्र होतो. कारण की डॉक्टरनी 14 दिवस रेस्ट सांगितलेली, पण तो 3ऱ्या दिवशी टास्कवरती उभा होता. आणि आय थिंक दॅट इज द स्ट्रॉंगेस्ट कमबॅक वी हॅव एव्हर मेड. आणि दोज 4 टास्क इज इक्वल टू 1 कमबॅक सर. तर मला असं वाटतं की तो आमचा स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहे. किती पात्र किती आहे तुमच्याकडे? 5. 1 अपात्र आहे. ओके, विजय. तर दोन्ही पण अपात्र आहेत, पात्र नाही. तुला काय वाटतं अनुश्री, तुम्ही अपात्र आहात? सर मला नाही वाटत की आम्ही अपात्र आहोत. आणि विजय Day 1 पासून खूप कन्सिस्टंट आहे, खेळतोय चांगला, आणि मे बी ह्या सगळ्यांनी बघितलेलं नाहीये. अथर्व, किती आहेत तुझ्याकडे पात्र? 5. किती? 5. 5 पात्र आहेत तुझ्याकडे, अपात्र 1 पण नाहीये. कसं वाटतंय? पात्र राहिली सर. जे होईल ते होईल. आय एम जस्ट हॅपी की त्याला सगळे डिझर्विंगच समजतात, नॉन डिझर्विंग कोणी समजत नाही. सो हे जे काय आपल्याला टॅग्स मिळालेत, ओके, हे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्लीज ह्याला लाईटली घेऊ नका. या सगळ्या गोष्टींचा लीडर बोर्डवर खूप फरक पडत जाणार आहे. त्यामुळे याच्या पुढे पण आता आपण ज्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळे पण इन्व्हॉल्ड असतील. जरी त्या गमतीच्या वाटल्या तरी तुम्ही तुमच्याकडनं त्या सिरियसली करा, जेणेकरून जे काय अपॉर्च्युनिटी असेल वर खाली जायची तीच आहे.